राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. पाणी ओसरले, दिवाळी गोड होणार. 2656 कुटुंबांना 10,000चा आधार. दिवाळीपूर्वी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. 6 दिवसात तहसीलदाराकडून पंचनामे पूर्ण. संसाराचे नुकसान भरून काढणार. 215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यावर दिवाळीच्या आत पैसे जमा करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. साधारण आमचा सगळ्यांचा प्रयत्न दिवाळीच्या आत माझ्या शेतकऱ्याला, त्याच्यामध्ये माझ्या बळीराजाला, माझ्या लाडक्या बहिणीला त्याच्यामध्ये मदत व्हावी आणि हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका. माणसाकरता थोडे शिथिल करावे लागतात. शेवटी माणसं महत्वाची आहेत, नियम महत्वाचे नाहीत. शेवटी समाज महत्वाचा, शेवटी बळीराजा महत्वाचा. ओल्या दुष्काळाची मागणी, संतप्त शेतकरी झाडावर. 5 तास थरार. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन. सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्याचा सवाल. मोर्चावर ठाम. 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी. पुढच्या वर्षी सरकारी मेगा भरती, MPSC भरतीही रेंगाळणार नाही. देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. 10,309 जणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम घडतोय की आज खरोखर ही अतिशय समाधानाची बाब आहे की आपण अनुकंपा तत्व आणि यासोबत MPSC अशा दोन्हीच्या मिळून जवळपास 10,000 पेक्षा जास्त अशा प्रकारचे नियुक्तीपत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहोत. शेतकऱ्यांना त्वरित मदतीची आवश्यकता. शरद पवार. केंद्राकडून मोठी अपेक्षा. जाती जातीत वाद निर्माण करून लोकांना त्यात गुंतून ठेवण्याचे काम सरकार करत आहे, जेणेकरून शेतकऱ्याचे मूळ जीवन मरणाचे प्रश्न दुर्लक्षित होतील, असा थेट आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. शेतकऱ्यांना पावसाचा तर नोकरदारांना महागाईचा फटका. पावसाने उभ्या पिकाचा चिखल झाला तर भाजीपाल्यासह सर्व वस्तूंना महागाईचा तडाखा बसलेला आहे. हैदराबाद गॅजेट रद्द करा, ओबीसी नेत्याची मागणी. 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ठाम. 2026 पदभरतीचे वर्ष असणार आहे. राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणात पदभरत्या होणार आहेत. जातीवादी राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळो, भगवानगडावरील दसरा मेळाव्यात मुंडे यांचे वक्तव्य. मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, पण आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, मंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका. त्यातील शेतकऱ्यांना समाधानकारक मत मिळवून देण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. सततच्या पावसाने पिके पाण्यात, बळीराजाची दिवाळी अंधारात. शासनाने निकष बदल करून सरसकट मदत जाहीर करावी. पाकिस्तानचा भूगोल बदलून टाकू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची गर्जना. 4,53,000 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-KYC रखडली. सर्व्हर ठप्प. ई-KYC करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पहाटेपासून सेतूबाहेर रांगाच रांगा. कटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेवर केली टीका. पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरून केले लक्ष. तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेलेल्या तिवसा येथील शेतकऱ्याला पोलिसांकडून दमदाटी. कर्जमाफीसाठी शेतकरी पुत्रांनी उपसले उपोषणाचे हत्यार. आई म्हणते 1000 गुन्हे झाले तरी शेतकऱ्यासाठी लढत राहा, बच्चू कडू. बडोद बाजार येथील शेतकरी कर्जमाफी सभेत राज्य व केंद्र सरकारवर ओढला आसूड. वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेस आक्रमक. अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन, हळद, तूर आदी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अंदोड तालुक्यात केंद्रीय कृषी उद्यान पथकाने केली पिकाची थेट पाहणी. जिल्ह्यात कांद्याचे भरघोस उत्पादन होण्याचा शेतकऱ्यांना विश्वास.
सप्टेंबरमध्येही पावसाने जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, 4 लाख शेतकऱ्यांचे 289 कोटीचे नुकसान, 3.33 लाख हेक्टरवरील पिके क्षतिग्रस्त. सौर पंप योजनेला स्पीड ब्रेकर, 15,000 शेतकरी प्रतीक्षित. धाराशिव जिल्ह्यात 19,000 शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी 25,000 रुपये शुल्क भरले. सरपंच मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ तहसील समोर विविध पक्ष संघटनांचे धरणे आंदोलन. निसर्गाने केला घात, अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे 100% नुकसान. शेती शिवारात नुसता चिखल, पिके कुजली. चिखली तालुक्यात 63,000 हेक्टर शेतीला तडाखा. पैठण खुलताबाद तहसीलवर धडकले बंजारा समाजाचे मोर्चे. मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅझेट लागू करा, एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी. तहसीलदार कृषी अधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात पाहणी दौरा. काटे पिंपळगाव येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना तहसीलदार नवनाथ वगवाड. ई पीक पाहणीला बसला अतिवृष्टी पुराचा फटका. मुदतीनंतरही 61% उद्दिष्ट आता सहाय्यकांवर व्यस्त. सहाय्यकांना महिन्याभराची मुदत. व्यापाऱ्यांचे संगनमत, धान्याच्या किमान व कमाल दरात तफावत. जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील चित्र, कमाल दर राहत आहेत जवळपास एक समान. पत्नी सोबत कारमध्ये दिसला, मग पतीने पोलीस अधिकारीच बदलला. धानाचे भाव स्थिरावले, वृद्धीच्या आशेने शेतकरी सोलून निघाले. नवीन भाव किती, तर जुन्या मालाचा प्रति क्विंटल दर 2,800 रुपये. या सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, दिवाळीत बोनस जाहीर. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दरवर्षी दिवाळीच्या आधी शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागाकडून बोनस जाहीर झाला होता आणि आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही बोनस जाहीर झाला आहे. ब आणि क या संवर्गातील कर्मचाऱ्यांनाच बोनस मिळणार. रेल्वे कर्मचाऱ्यासाठी 78 दिवसाचा बोनस जाहीर झाला होता. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा बोनस मिळणार आहे. सावधान, किनारी गावांना शक्तीचा धोका. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सरकारच्या सूचना. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे 4 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाल्याचे समोर आले. त्या 87 वर्षाच्या होत्या. त्यांनी पिंजरा या चित्रपटात काम केले होते. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातील आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थित होते. या बैठकीत कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, रस्ते, मलनिस्सारण व वाहतूक व्यवस्थापन याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.